मार्च 2025 हा महिना गिबली आर्टच्या फोटोंचा बोलबाला, चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवट, IPLची सुरुवात, मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प, ॲक्सिओम 4 मोहिमेच्या पायलटची घोषणा, तसेच सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांचे पृथ्वीवर आगमन अशा अनेक गोष्टींसाठी चर्चेत राहिला. याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊयात. 2025च्या सुरुवातीला AIची चर्चा सुरू असतानाच मार्च महिन्यात ChatGPT या AI प्लॅटफॉर्मवर तयार होणारी गिबली इमेज तुफान ट्रेंड झाली. अनेकांनी या इमेजसाठी पहिल्यांदाच AIचा वापर केला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवत भारताने विजेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर लगेच काही दिवसात IPLची सुरुवात झाल्याने क्रिकेटप्रेमींसाठी हा महिना अत्यंत आनंदमय होता. मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर झाला. यामध्ये नवीन कर प्रणाली अंतर्गत 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी शून्य उत्पन्न कर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याविषयीची चर्चा अनेक दिवस होती. यानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे अंतराळातील अभ्यासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ॲक्सिओम 4 मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन सुधांशु शुक्ला यांची पायलट म्हणून घोषणा झाली. राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय बनले. भारताच्या गगनयान कार्यक्रमासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची होती. त्यानंतर अवघ्या 8 दिवसांच्या मोहिमेवर गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तांत्रिक अडचणीमुळे 9 महिन्यापासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडले होते. अखेर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 19 मार्चला फ्लोरिडा पॅनहँडलजवळ मेक्सिकोच्या आखातात उतरून पृथ्वीवर परतल्या. या सर्व घटनेत तुमच्यासाठी महत्त्वाची घटना कोणती ते आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा किस्से 2025चे.